नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी शुक्रवारी धुळे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कूच करणार। देवपुरातील रामनगरातील गजानन महाराज मंदिर येथे महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। एबीएस ग्रुपच्या गणरायाची मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली मिरवणूक। आणि गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची बुधवारी सायंकाळी जंगी मिरवणूक काढून करण्यात आली स्थापना। आता बातमीपत्र विस्ताराने। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सामील होण्यासाठी शुक्रवारी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव निघणार आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सामील होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने शुक्रवारी निघणार आहे। या आंदोलनाबाबत धुळ्यातील मराठा आंदोलकांनी आपल्या विविध भावना व्यक्त केल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे। आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे। धुळ्यातील मराठा समाज बांधव शुक्रवारी सकाळी हजारोंच्या संख्येने धुळे मेमू ट्रेनने मुंबईकडे कूच करणार आहेत। याबाबत धुळ्यातील विविध मराठा आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे। त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील गेल्या 2-3 वर्षापासून संघर्ष करीत आहेत। त्यांच्या सोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे। आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मुंबई रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मुंबईकडे रवाना होणार आहे। आणि जरांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत। जय जिजाऊ जय शिवराय। धुळे शहरातील देवपुरातील रामनगरातील प्रति गजानन मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन मंदिर येथे महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील देवपुरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिर येथे श्री गजानन महाराज यांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान श्री गजानन महाराज मंदिर भजनी मंडळ, श्री साई गजानन भजनी ग्रुप मसावत जिल्हा जळगाव, गजानन महाराज ग्रुप चिंचखेडा तालुका जामनेर यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान 41 भाविकांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले। दिनांक 28 रोजी ऋषी पंचमी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 5 वाजता मंगलध्वनीसह महाअभिषेक, सकाळी 9 वाजता शृंगार आरती झाली। दुपारी 12:30 वाजता महाआरती संपन्न झाली। त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला। यावेळी ओमप्रकाश अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव केले, सुनंदा केले, ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील एबीएस ग्रुपच्या गणरायाची मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून श्रीची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली। धुळे शहरातील एबीएस ग्रुपच्या गणरायाची दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढून विधिवत पूजन करून श्रीची स्थापना करण्यात आली। शहरातील महाराणा प्रताप चौक येथून एबीएस ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्या मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला होता। यावेळी एबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी प्रिया बेर्डे। आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज राहुल शिरसाट यांच्या गणपती उत्सवाला मी इथे आवर्जून उपस्थिती लावलेली आहे। आणि गजानन सगळ्यांना सुखी संपन्न आयुष्य त्याच्याकडून मिळू दे, त्याचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू देत। आणि गणपती बुद्धीची देवता आहे, तेव्हा सर्वांना समस्त लोकांना गजानन उत्तम बुद्धीही देऊ दे। आज पाऊस पाणी चांगलं होऊ दे एवढी मी गणपतीची प्रार्थना करेन। आणि आम्हा समस्त कलाकारांवर गणपती रायाचा आम्हाला आशीर्वाद मिळू दे। गणपती बाप्पा मोरया। धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची बुधवारी सायंकाळी जंगी मिरवणूक काढून विधिवत पूजनाने स्थापना करण्यात आली। धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची बुधवारी सायंकाळी जंगी मिरवणूक काढून विधिवत पूजनाने स्थापना करण्यात आली। गल्ली नंबर 2 मधील लालबाग मारुती मित्र मंडळातर्फे गेल्या 65 वर्षापासून
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेश मंडळातर्फे सजीव देखावे सादर केले जातात, परंतु यावर्षी मंडळाने ब्रह्मांड सृष्टी यांचा देखावा सादर केला आहे. महिलांसाठी अथर्व शिष्य पठण, मोदक स्पर्धा, पाककला स्पर्धा असे अनेक उपक्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आले आहेत. मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश अहिरराव, कमलाकर अहिरराव, उपाध्यक्ष यशोदीप चौधरी, सनी बोरसे, गौरव बातवाल, कुणाल चौधरी, आदित्य भट, वीरेंद्र संन्यासी, शुभम पवार, लखन मराठे, गौरव आयरे, ऋषिकेश वाडेकर, तेजस सुडके, कन्वेश चौधरी, प्रकाश अहिरराव, शशिकांत चौधरी, अनिल अहिरराव, रमेश करणकाळ, हिरोअप्पा चौधरी, पप्पू अहिरराव, विजय चौधरी, जितेंद्र संन्यासी, सुरेश चौधरी, धर्मेंद्र संन्यासी, रमेश वाडेकर, कल्पेश पवार, दिगंबर वाडेकर, मुकेश पवार, विजय सोनार आदी सहभागी झाले होते. लालबाग मारुती मित्रमंडळ दरवर्षी आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. दरवर्षी सजीव देखावा आरास लालबाग मारुती मित्रमंडळाकडे सादर करण्यात येतो, पण यावर्षी सजीव देखावा न करता शिवशक्ती, ब्रह्मांड शक्ती हा देखावा इथं ठेवण्यात आलेला आहे. त्यात महाराजांची पिंड वगैरे सगळं गोमाता वगैरे ठेवली आहे. मंडळाकडनं काय काय उपक्रम राबवले जातात 10 दिवसापासून? विविध उपक्रम राबवले जातात. रांगोळी स्पर्धा, मोदक स्पर्धा, रक्तदान शिबिर मंडळाकडे येतात. इतर शिक्षपाठात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मंडळाच्या वतीने केलं जातं. सजीव देखाव्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न असतो मंडळाचा? दरवर्षी सजीव देखावा मागच्या 2 वर्षांनी सजीव देखावा करत होतं. 2023 लव जिहाद या विषयावर सजीव देखावा केला होता. आणि गेल्या वर्षी 2023 गड किल्ल्यावर सजीव देखावा केला होता. समाज सजीव देखावे, विविध प्रकारचे देखावे आपण दरवर्षी समाजात सादर करत असतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी शुक्रवारी धुळे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कूच करणार. देवपुरातील रामनगरातील गजानन महाराज मंदिर येथे महाराजांच्या 115व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. एबीएस ग्रुपच्या गणरायाची मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली मिरवणूक. आणि गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची बुधवारी सायंकाळी जंगी मिरवणूक काढून करण्यात आली स्थापना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.